12वीचा रिझल्ट लागला, आता आलं करिअरचं मोठं टेन्शन. अहो मग मनातल्या कन्फ्युज विचारांना ब्रेक लावा एक क्षण, कारण खास ठाणेकरांसाठी घेऊन आलो आहोत उषा देवी कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंट ठाणे, जिथे कमवा, शिका आणि आपलं करिअर घडवा. संपूर्ण प्रॅक्टिकल ओरिएंटेड कोर्स असल्याने ना अवघड अभ्यासाची चिंता आणि क्रूज पंचतारांकित हॉटेल्समधून भारत आणि परदेशात 100% नोकरीची हमी. अहो मग वाट कसली पाहताय? आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आपल्या पाल्याला द्या करिअरची सुवर्ण संधी. निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वविबळ पाठीशी नित्य आहे रे मना, नित्य आहे रे मना. जय शिवदत्त श्री स्वामी समर्थ महाराज. हॅलो. हा बोला ताई. हा ताई, अनुभव शेअर करायचा होता मला. हा बोला ना ताई, कुठून बोलताय? मी डोंबिवलीवरून बोलते. डोंबिवलीवरून? हो हो. हा हा मी हा. स्थानिक आहे, इकडची, आग्री होतो मी इकडची. अरे वा. हा बोला ना ताई. मी 2021 ला आले अच्छा. या मार्गात. हा हा हा. तर 2002 ला मला डिप्रेशन मध्ये गेली मी. आई मी गो. सोडून दिलं तेव्हा. हा हा मी सोडून दिलं. हा हा. मग आता मध्ये मध्ये फोन मध्ये बघायची वगैरे, करायची वगैरे. हा. मग आता 2024 ला मी काय केलं, हा. गुरुपुष्प अमृत होत. गुरुपुष्यामृत. हा, त्या पहिल्या गुरुवारी मी पहिला गुरुवार केला. अच्छा. म्हणजे 11 गुरुवार करणार होते मी, असे ठरवलं मी. हा हा. तर पहिल्याच गुरुवारी मला स्वामींनी फूल दिला याचा. अरे वा. कसं काय? ऐका ना, मी भाऊक झाली ना पूर्ण. मी झेंडूचीच फुलं आणली होती. मी काय याची फुलं आणलीच नव्हती, काय होतं शेवंतीची. अच्छा. मी समोर उभी राहिली स्वामींच्या, आणि माझं मन भरून आलं सगळं आठवून आठवून. आई ग. मग मागं उभी होती मी, मागे म्हणून बघते तर फुल, नित्य जास्वंदीचं फुल, याचं फुल आणलंच नाही. हा. मग ते आलं कसं? किती स्वामींची कृपा बघा ताई. हो ना. तुमचं हे डिप्रेशन निघूनच जाईल आता पूर्ण. जॉब करत होत्या का तुम्ही? नाही हो, जॉब कसला हो. माझे मिस्टर थोड्या अडचणीत सापडल्यात, म्हणजे पैशाच्या अडचणीत सापडल्यात. म्हणून मी ही सगळी सेवा त्यांच्यासाठीच केली होती 11 गुरुवारची. अच्छा. हा हा. तर ऐका ना, मग पुढे काय झालं. हा हा. दुसरा गुरुवार केला मी, हा. आणि मग माझे मोठे बाबा वारले. अरे. हा, मोठे बाबा वारल्यानंतर मला आदल्या म्हणजे दुपारीच मला असं फोन बघता बघता रडू काय येत होतं मला. संकेत येत होते सगळं, म्हणजे स्वामी. हो, संकेत येत होते. बरोबर. हा. मग गेले वगैरे, ते सगळं झालं वगैरे त्यांचं येते. मग असं माझी परिस्थिती थोडा, म्हणजे अशी परिस्थिती चांगली नव्हती ना, पैसे पर्स मध्ये कमीच असायचे माझ्या. तर जाताना माझी बहीण असायची. तर अचानक रिक्षामध्ये मला तारक मंत्रच येऊ लागले ऐकायला. हा. अरे बापरे. मनात सारखे तारक मंत्र चालू. म्हणजे मी पैसे काढू नये असं स्वामींना वाटायचं, म्हणून ते माझ्या ताईने दिले पैसे. अय्या बघा ताई. कित्येक वेळा तरी घडलं हो, कित्येक वेळा घडले. काय स्वामींची कृपा आहे हो. आघाद आहे, आघाद आहे. खरं. आता बोलताना मला म्हणजे भरून येतं मला. भरून येणार, खरंच येण्यासारखंच आहे ताई. हा. किती सुंदर. सारखे तारक मंत्र येतच होते मला. आणि मग तुम्ही सेवा काय काय करता? मी काय नाही, आपली आता रोजची आपली गुरुवारची असं 3 अध्याय वाचायचे. हा हा. तारक मंत्र वगैरे. आणि मग काय अशी सेवा फोन मध्ये बघून, मानस पूजा वगैरे. अरे वा. किंवा स्वामींची दत्तभावनी वगैरे. हा हा हा. आणि मला माहिती नव्हतं पहिले स्वामींची मानस पूजा वगैरे काय. हा हा हा. मी डिप्रेशन मध्ये होती ना, बरोबर, तेव्हा हे सगळं करत होते मी. हो. पण खूप चांगलं केलं. आणि स्वतःहून घेतलं ना ताई हा डिसिजन तुम्ही? हा. मला ही घरातली कशी करून देतो मी, ही परत वेळ लागले हिला काय, परत असं करायला लागली काय. हा. नाही, बोलू द्यायचं ताई, आपलं करणं सोडायचं नाही. हो ना. करताय ना मग तुम्ही अजून? हो हो, करते मी. मला कितीही बोललं तरी करते मी. आता त्यांच्याकडनं पण करून घेते. आणि हे फार चांगलं करता. आणि दुसरं म्हणजे ताई, तुमचे इतके दिवस चांगले येतील ना, फक्त तुम्ही सेवेत राहा. नाही हो, खूप स्वामींनी मला खूप तारले हो. तारतीलच. आणि मग मुलं केवढी आहेत ताई तुमची? मला 2 मुली आणि 1 मुलगा आहे. अच्छा. केवढी आहेत ती?
आहेत, एकीचं ग्रॅज्युएशन झाले, एक लास्ट इयरला आहे आता. आणि अरे एक आता वा, कॉलेजला. म्हणता म्हणता तुमचे दिवस असे पार पडतील बघा ताई. हो ना. आणि सतत हो, आता रिक्षामध्ये पैसे नव्हते ना एका वेळेस, असं हा. मी जात होती याला हा. आपलं आधार कार्ड अपडेट करायला. अच्छा, तिथे हा. पण मला डायरेक्ट रिक्षामध्ये सतत तारक मंत्र चालू. बाजूने रिक्षा वा. आली, मी त्याच्यात बसली आणि परत गेली. आणि अरे. असंच एकदा गुरुवारी मी ह्यांना काम होतं बनलेलं, हा. अशीच गेली आम्ही. हा. तिथे चहासाठी तारक मंत्र माझ्या मनात येऊ लागले. मला बरं हे काय परत चालू झालं चहासाठी. स्वामीने मला चहा दिला. बघा, किती आणि- कमाल आहे. हो. आणि बाबांचा 1 महिना पूर्ण झाल्यानंतर आम्ही गेलो होतो ना, म्हणजे जेवण हे करायला वगैरे. बाबाला सहज मी हाक मारली हो अशीच. हा हा. तर फुल, एक गुलाबाचं फुल त्यांच्या हारावर पडलं. बाबा म्हणून हाक मारलं. वा, बापरे, केवढं मोठं आहे बघा, हं? केवढा मोठा अनुभव आहे. छान छान. आणि असेच लोक येत होते ना घरी. मला अगोदरच समजायचं, लगेच तारक मंत्र चालू व्हायचं माझ्या मनात. आई ग, किती सुंदर, किती सुंदर म्हणजे ताई. असं मला महिनाभर स्वामी माझ्या बरोबर होते ताई. वा, मी काय सांगू, मला एवढं मन भरून आलेलं ना माझं. नाही, आणि कायम तुमच्या बरोबर राहणार स्वामी ताई. हं? स्वामीने खूप मला वाचवलं खूप. खरंच खरंच, खूप छान ताई. मी शेअर करते हा ताई. हा, अजून आहेत माझे, मी पुढे तुम्हाला सांगेन नंतर. हो हो ताई, चालेल चालेल. आणि मी हे अनुभव नेहमी तुमचे ऐकते. मला हे ओरडतात, काय रोज ऐकते अनुभव, काय ऐकते. मी लक्ष देत नाही, माझं मी काम करत राहते. अगदी बरोबर आहे. कारण आपल्याला त्यातनं कळतं की काय सेवा केली पाहिजे. आणि घोरष्टक धोरण स्तोत्रात खूप ताकद आहे हा ताई. हो हो. हा, ते पण म्हणत जा. हा? हो चालेल, चला बाय. हा, श्री स्वामी समर्थ. चालेल. वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, तुमचेही असेच काही अनुभव असतील तर या दिलेल्या नंबरवर रात्री 9 ते 10 ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता.